त्रैलोक्य संपदा समन्वेकनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय नमः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रवान् धर्मचारणं शम्भो आगर्थविद संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत्पितरौ वन्दे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली श्रावण मास निमित्त करून माऊलीच्या पावन सानिध्यामध्ये आशुतोष भोलेनाथ भगवान शंभो महादेव लिंगाच्या रूपामध्ये सेवा करण्यासाठी द्वितीय सोमवार तुम्हा सर्वांच्या भाग्यामध्ये भगवंताचा सेवा करण्याचा संधी प्राप्त झालेली आहे। तोची एक भाग्यवंता अकळीला उमाकांत जन्माला येऊन महादेवाचा आराधन करत नसेल व्यर्थ जन्म गेला वाया तुझविना शंभो राया। ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देवता कोणाचा आराधन करतात म्हटलं शिवाचा आराधन करतात। ब्रह्मा विष्णू रुद्र हे तीन देवता आराधन करणं म्हणजे शिवाचा आराधन आहे। व्यक्त मध्ये शंकर आहे, अव्यक्त मध्ये शिव आहे। साकार रूप मध्ये शंकर, निराकार मध्ये शिव। म्हणून सर्वांना आधारभूत असलेले एक देव म्हणजे शिव महादेव। भाग्यवान लोकांना या ठिकाणी सेवा करण्यासाठी संधी प्राप्त होते।
सगळ्यांच्या मनामध्ये सेवा करणं उत्पन्न झालं तरी सुद्धा वेळ मिळत नाही. मनात असून सुद्धा करणं होत नाही. काही व्यक्तींच्या मनामध्ये नसताना सुद्धा आयत्या गोष्टी घडत राहतील. लक्षात आलं का? आयता आलो, अचानक भेटले, अचानक लिंग दिले, अचानक पूजा झाला. हे काही भाग्यवान लोकांना प्राप्त होते. लक्षात आलं का? काही व्यक्ती पूजासाठी आलेले असतात परंतु या ठिकाणी बसू शकत नाही. काय करील प्राणी कर्म बळीवंत, कर्म बलिष्ठ आहे. म्हणून दान पूजा जपा ध्यान इति धर्मस्य संग्रह. बाकीच्या 6 गोष्टी वेगळे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा हे आपण करतो या न करतो सांगता येत नाही. परंतु आपल्या हातामध्ये असलेले दान पूजा जपा ध्यान हे 4 गोष्टी मिळणं म्हणजे फार अवघड आहे. लक्षात घ्या. म्हणून क्वचित लोकांना मी म्हणतो ना, शतेषु जायते शूरा सहस्रेषु पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवती न वा. इथं जे सर्व भक्तगण आलेले आहेत सर्वांनी या ठिकाणी दान करणं शक्य नाही. कारण कर्म बलिष्ठ असते, दान करू देत नाही. सगळ्यांकडून पूजा होत नाही, कर्म बलिष्ठ असते म्हणून करणं होत नाही. त्या प्रकारे ध्यान सुद्धा करणं होत नाही. जप सुद्धा करणं होत नाही. जप करणं अवघड आहे. लक्षात घ्या. पूजा करणं बी अवघड. किती परेशान. खाली बरी, खाली बरी, खाली. इथं पूजा करणं म्हणजे धुवून टाकणे. महादेवाला धुतले, महादेवाला धुतले की नाही आतापर्यंत? समझ में आ रही कि नहीं मैं जो बोल रहा हूं? अभी तक आपने क्या किया? शिव जी को नहाया, अभिषेक करे. अभिषेक क्यों करे? हमारा खुद का जो पाप है वो धो जाने के लिए वो महादेव की पूजा. क्लियर होना चाहिए. हमारा एक जन्म का नहीं है, अनंत जन्मों का पाप भरा हुआ है. अनंत जन्म का, अनंत जन्म का पाप 2 घंटे में धो जाना बोले तो बहुत मुश्किल है. इसको हर साल आना पड़ेगा, हर साल बैठना पड़ेगा, हर साल धोना. कुछ लोग प्रारब्ध में किया हुआ कर्म रहता है, कुछ लोग संचित कर्म करने वाले हैं, कुछ लोग आगे चल करके बड़ा बड़ा पाप करने वाले हैं. इसीलिए हम जो किया हुआ जो कर्म का फल तयाचे संचिता जातसे जळुनी नाशक क्रियमाणे नाम बले. नामाच्या आधारानं त्याला धुता येते, दानाच्या आधारानं धुता येते, ध्यानाच्या आधारानं धुता येते. परंतु सोपा उपाय म्हटलं तर पूजा होत नाही, जप होत नाही, ध्यान होत नाही. एकमेव सोपा उपाय देऊन टाकलं की मोकळं झालं. बरोबर आहे की? दान सोपा सर्वांत गोष्टी, काढलं खिशातून दिलं. लक्षात आलं का? त्या प्रकारे आज त्या सोमवाराचा औचित्य साधून मन्मथ माऊलीला आम्हाला ताणतणाव राहू नको. कोणावर सोडा, कोणावर सोडा. ज्यांच्या जवळ आई जवळ गेल्यानंतर लेकराला टेन्शन राहते का? माय माता का नजीक जाने से बच्चों को फिक्र करने का कोई जरूरत नहीं है. वैसे ही
मनमत स्वामी का सानिध्य में जब हम बैठे हुए हैं, फिक्र करने का कोई बात ही नहीं है। उनके ऊपर फिक्र छोड़ दो। जब पतिदेव साथ में है, पत्नी को टेन्शन काय को। मी एक दिवस लंडनला कुठंतरी जायचं होतं, त्यावेळी एरोप्लेनला बसून जायचं तर नवीन असल्यामुळं गाडी कुठं पकडाव, कुठं बसाव, कुठं उठाव, फार अवघड होतं। त्यावेळेला वेटिंग मध्ये असलेले लोक भागमभागी करत होते। मी बोललो एक गोष्ट तुम्हाला। एक माताजी निवांत बसलेले होते, ते महाराष्ट्राची बाई आहे म्हणून मी लक्षात घेतलं। कशामुळे माहितीये का? त्यांचे लुगडं थोडं वेगळं राहते, जुन्या काळात नऊवारी राहते। मी म्हटलं, माय तो महाराष्ट्राची आहे का? हो आप्पा, तुम्ही कसं ओळखलं तो आम्हाला? नाही नाही, तुमच्या ड्रेस मला ओळखू। बरं ठीक आहे, तुम्ही कुठं चालला? लंडन। सगळे लोक भागाभागी, सगळे लोक पळापळी करतात आणि तुम्ही निवांत बसल्या। कस काय? तुम्हाला काही ताण तणाव नाही का? कोणत्या गाडी येते, कोणत्या गाडी जाते, काही टेन्शन आहे की नाही? त्यावेळी हसली की बाई, महाराज तुम्हाला काय सांगू म्हणले, माझा नवरा आहे ना माझ्याजवळ, तिकीट आणतो, पळापळी करतो, सामान भरतो, उचलून ठेवतो, मी निवांत बसून राहतो। ज्यांनी एकटे आलेले आहेत त्या व्यक्तीला बेचैनी राहावं, म्हणून मला भागाभागी करायचं नाही, सगळं रेडी झालेलं राहू म्हणून बोलून घेऊन जाते। तसं या मनमत माऊली जवळ सुद्धा मी निवांत बसू नये। माय लक्षात आलं का? आमचा पतिदेव आमच्या सोबत या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला टेन्शन घ्यायचं गरज। मी बी पहिल्या वर्षी असंच करत होतो, माळावर जायचं, रेंज मध्ये जायचं, बोलायचं, एवढं का म्हणायचं। आता सगळं सोडून दिले। तर फिकर कोणाला? पतिदेवाला, मनमत स्वामीला। फिकर कोणाचं? कोणाचं? तुमचं आणि आमचं। आणि आमचं आणि तुमचं फिकर कोणाच्या एकाच्या गळ्यावर टाकून देणार? लड्डू करणाऱ्याला फिकर आहे की लड्डू खाणाऱ्याला फिकर? लड्डू करणाऱ्याला फिकर। शिवदास संग्राम पुणेकर, मनमत माऊली त्यांच्या मनामध्ये शिरलं। मला काही माहितीच नाही, त्यांनी विचार करायच्या गोष्टी। अगोदर मी सांगतो, या ठिकाणी 11,000 रुपये दिलेले भक्त माझ्या समोर येऊन बसायचं। 11,000 अर्पण केलेले। त्र्यंबक भगवानराव पाटील माळगे रोशनगावकर व नागनाथ माधवराव पाटील माळगे रोशनगावकर, राहू दे, येऊन बसून घेतली समोर। शिवराजची मुलगी आहे का? संग्राम। ते बसून गेली, कुठं गेली ती? बस आहे, बस। तुम्हाला दक्षिणा द्यायचं असलं कोणाला एक 100 रुपये म्हणतो, पहिले 10 रुपये म्हणत होतो, आता 100 रुपये म्हणतो। तुम्हाला द्यायचं असलं तर तुमच्या सोबत लेकरं असेल तर त्याला 20 रुपये द्या आणि तुम्ही 20 रुपये टाका। कस काय? त्या लेकराला सवय लागते द्यायची। तुम्ही एकटाच देऊन मोकळं झालं तर त्याला सवय लागणार, द्यायच्या सवयला नाही, घ्यायचं लागतं। व तसेच प्राची आनंदराव धोडापूर, प्राची आनंदराव धोडापूर, हावगी धोडापूर
यांनी सुद्धा 11,000 रुपये या ठिकाणी मन्मथ स्वामीला सानिध्यामध्ये सेवा करण्यासाठी सेवा केलेले आहेत. तेच लिंगप्पा पाटील कल्लूर त्यांनी सुद्धा आपल्या सेवेमध्ये तत्पर आहेत. नवीन जोडी आलेले लिंगप्पा फुलावर बसतात. ज्यांनी दान करतात त्याला फुलावर बसवतो आम्ही. बसा. ठीक आहे. आजच पहिली बार आहे. हे सोमवारच सगळ्यांना बोलू लागलो. हा ठीक आहे. तुमचं पाय धरून येत हे मला माहिती आहे, परंतु हे पायला सोडलं घरापर्यंत हे पाय टिकणार हे मुश्किलच. कधी पळापळी करू कधी पळापळी करू. पळापळ करूनच इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो. भागमभागी संपवायला पाहिजे. व तसेच माऊलीचे काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत. आपले संतोषरावजी भालके परिवार के साथ आलेले आहेत आणि तुळजापूरचे काही भक्त कर्नाटकचे या ठिकाणी आलेले आहेत. व तसेच चिंचोली तालुका सुगंधा दिदी भाऊला घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत. व तसेच औरंगाबाद संजू आले का औरंगाबादचे, तर मामिडिगी पाटील साहेब आलेले आहेत. सगळ्यांचं नाव घेतं म्हणजे या ठिकाणी विलंब होतो. आणि हनुमंतरावजी बसवंतराव हनुमंतराव पाटील एक युट्यूब मध्ये त्यांच्या 2 गाणं आहेत, परवा नवीन रिलीज केलेले आहेत. युट्यूब सर्च करा. ऐक आमच्या युट्यूब मध्ये युट्यूब सर्च करा. एकदम छान गाणं त्यांनी गुरुमौलीच्या प्रती सोडलेले आहेत. ज्यांना ऐकू वाटत असेल तर तुम्ही ऐकू शकता. व तसेच कारण कोणतं आठवण येते ते सांगत राहतो. सर्व आठवण येणं म्हणजे भयानक अवघड आहे ना. आणि या कार्यक्रमाच्या नंतर खाली गेल्यानंतर दवा आणि दुवा. इथं तर दुवा मिळते, परंतु काही काही गोष्टी दवाना नीट होते. म्हणून गुडघे दुखणे, मान दुखणे, हातपाय वळणे, मानपान ताटणे, गडबड करणे, धडधड करणे, घाबरी होणे, बेचैनी होणे आणि नवऱ्या बायकोमध्ये झगडा होणे, सगळ्यासाठी औषध खाली आहे. दारू सोडणे लक्षात आलं का? मग दारू सोडायचं असलं तर नवऱ्याला न सांगता गोळी घेऊन जावा, जेवणीमध्ये घालून टाका. मग नवरा असला तर ऐकलं तर कसं करावं? मी तर खुल्लं बोललो आता. ज्याला सोडू वाटत नाही, मजबूर आहे, त्या व्यक्ती गोळीचा सहारा घ्यायचा. असो, दान करणारा भाग्यशाली की दान घेणारा भाग्यशाली? देणारा श्रेष्ठ की घेणारा श्रेष्ठ? देणारा. घेणारा श्रेष्ठ नाही. मग आम्ही घेऊन मला तर आम्ही श्रेष्ठ नाही. काय हो? एक व्यक्ती परवाला 20 वर्षाच्या नंतर तुम्हाला बोलतो, आठवण आला म्हणून. धन्यवाद देणाऱ्यांच्या मनावा की घेणाऱ्यांच्या मनावा? धन्यवाद घेणाऱ्यांचं म्हणावं की देणाऱ्यांचं? तुम्ही व्यावहारिक दृष्टीनं लौकिक संसारामध्ये ज्यावेळी तुम्ही देता त्यावेळेला तो जो घेतो त्यांनी धन्यवाद म्हणावा. महाराज लोकांना, संत लोकांना ज्यावेळी तुम्ही देता म्हटल्यानंतर महाराज लोक तुम्हाला धन्यवाद म्हणायची गरज नाही. मग कसं? एक माणूस झगडाच केले की हो आम्हाला. तिथं धारूर म्हणून गाव आहे, किल्ले धारूर. त्या धारूर मध्ये काय म्हटलं माहितीये का? ऐकलं नाही की सगळे?
तुमच्या ध्यानात राहावं. आप्पा तुम्ही दरवर्षी येता, एवढ्या लोकांना आम्ही जेव घालतो आणि कधी तुम्ही फोन वापिस करणार? चांगलं झालं वंगळं झालं मी म्हणणार, धन्यवाद मी म्हणणार, आमचं तारीफ बी करणार, खाता पडत असं म्हणला. आता मी म्हंटल, नंतर मला माहिती दिली, ऐकलं काय संग्रामजी, ऐकलं काय शिवदास माय घेतलो. दान केलेले पुण्य घेतलेले माणसाला लागते की दिलेल्या माणसाला लागते? दिलेल्या. दान घेतलेले माणसाला पुण्य लागते, काही देणाऱ्याला लागते? देणाऱ्याला. धन्यवाद पुण्य लागलेले माणसं म्हणावं की काही न लागलेले माणसं म्हणावं? थोडं टाळी तर वाजवा की. मी त्याला बोललो, आम्ही गेल्यानंतर माऊली एवढ्या लोकांना तुम्ही आणलात, आमच्याकडून सेवा घडले, असंच तुम्ही येत राहा, आमचा दान घडत राहू दे, आम्हाला पुण्य मिळत राहू दे, म्हणून फोन तू करावा की मी करावा म्हणून. लक्षात आलं का? म्हणून या ठिकाणी त्यांच्या तारीफ करणं एवढ्यासाठी आहे, हो, त्यांना खुशी करण्यासाठी तारीफ करायचं नाही. लक्षात घ्या. हे इकड राह, इकड मुंगट मराठी येते वाटतं की? मराठी येते, तेलुगू येते, कन्नड येते, हिंदी येते, उर्दू येते. हा बसा, तिथंच बसा. हे जोडी मीच लावलो हुडकून. लक्षात आलं का? हा. आता म्हणत होते आपा तुमच्या आशीर्वादानं लग्न बी झाले, तुमच्या आशीर्वादानं मनमत माऊली पोटाला येवले म्हणून खुशी व्यक्त केली. असं ठीक आहे. तर तुम्हाला सांगत होतो, खाली गेल्यानंतर तुम्हाला उपचार करण्यासाठी औषध आहे. डॉक्टर फ्री तुम्हाला पाहतात, औषध मात्र पैसे देऊन घेऊन जावं लागते. तर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर जाता जाता तुम्ही दाखवून जावा. अजून एक गोष्ट, महाराजी इकडे या. नाही ते भूक लागली वाटते, जावा. रिकामून आली, पाय मोडलं तरी विचार करायची गोष्ट आहे. फार निष्ठावान भक्त आहे. आता 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपून जाणार आहे. घाईघाई करू नका. समाधानकारक प्रसादाला काही कमी नाही. त्याकरता या ठिकाणी तुम्हाला बोलत होतो, शिवदास संग्राम नांदेड पुणेकर, त्यांनी बिस्लेरी वाटर के बाटली के साथ त्यांनी सेवा करत आहे. त्यासाठी सगळ्याला बिस्लेरी वाटर. विचार करा, एक खरेदी घेऊन पियाला आम्हाला आवड होते, तर मी एकटंच खरेदी करून कशाला पियायचं म्हणून वाटर के साथ त्यांनी आलेले आहे. तर काही भक्त गुप्त रीतीने हे तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही लड्डू बनवून ठेवले होते. तुम्ही चालले हे मुखेडची होई का? लड्डू खाऊन तिकडे थोडी मजा, इकडे थोडी मजा बघायची. बरोबर. 2-2 अप्पांचा अनुष्ठान असल्यामुळं आता ते महाराज शिव येवलेले, तर महाराज जवळ जाऊन खाऊन येवलेले, आम्हाला इथं तसंच सोडून चालल्या असं म्हणून बोलत असल्यामुळं तर कवठ्याचा काही भक्त या ठिकाणी आहेत. प्रसादाची व्यवस्था कवठा भक्ताकडून आप्पाजवळ व्यवस्था होणार आहे. असो,
वेळाच्या अभावी या ठिकाणी नाही जाऊ दे तिकडे जाणारे जावा रुकू नका. हा काही आठवण येत राहते परंतु असं गोंधळ झाले की विसरून जाते माणूस. कधीतरी दोन गोष्टी ऐकावा म्हणून आम्हाला शांत चित्तानं बसून ऐकायला सुद्धा आम्हाला वेळ नाही. म्हणून या मंगलमय प्रसंगी अरविंदजी बीजेपीचे अध्यक्ष सौरळ्ळी यांचेही सुद्धा या ठिकाणी सेवा लाभलेली आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना लाभो. मला 1,500 किलोमीटर त्यांच्या गाडीमध्ये घेऊन बिना रुके बिना थके फिरून 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 आम्ही आलो. सकाळी गाडी चालू झालेले रात्री 3:30-4 वाजेपर्यंत त्यांच्या गाडीमध्ये फिरून आलो. त्यांच्याही सुद्धा विजिट या ठिकाणी झालेले आहेत. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो व तसेच कोण कोण आहे राहिलं तर बी काही ताणतणाव घेऊ नका. आणि पुढल्या वर्षी येणारा जो काळ आहे कोणाला या ठिकाणी सेवा करायचं असेल तर मेडिकलमध्ये नाव नोंदून जा. अजून एक गोष्ट तुम्हाला बोलतो, तिथूनच फोन करायला आमच्या रूम बुकिंग करून ठेवा आमच्या रूम साठी असं म्हणून एक व्यक्ती 2 रूम बुकिंग केले. कार्यकर्त्याला मी बोलतो ज्यांनी बुकिंग केल्यामुळं सोमवार दिवस पब्लिक जास्त बाहेर झोपावं लागलं ते मालक बुकिंग केलेले आलंच नाही. म्हणून पुढे बुकिंग करून घ्यायचं असलं तर कोणीतरी फोन केला तर 2,000 रुपये घालून घ्या त्यांच्याकडून. त्यांना आलं ठीक आहे, येणं गेलं तर आमचा फायदा होणार आहे, ते रूम तसंच राहणार आहे. लक्षात आलं का? उगाचे उगा फोन करतो बुकिंग करा मला तर जमणार नाही. त्यांच्याकडून काय ऍडव्हान्स बुकिंग करून घ्या. तर नाहीतर इथं आल्यावर जागा भेटला तर तुम्हाला भेटेल असं सांगून टाका. तर येणं गेलं तर बी तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. कारण एक व्यक्ती नगदीच्या रूपानं 22 लाख रुपये खर्च करून 7 VIP रूम काढले त्यांनी. 22 लाख रुपये खर्च करून. नंतर काही काही भक्त एक रूम साठी 2.5 लाख रुपये दिलेले आहेत. अजून 4-5 रूम रिकामा आहे. तर आल्यासारखा तुम्हाला देतो म्हटलं, अजून त्यांना पैसा पोहोचलेले नाही खर्च केलेल्या माणसाला. म्हणजे येणाऱ्या भक्तांना या ठिकाणी अडचणी होऊ नये म्हणून त्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आम्ही केलो होतो. तर हे सगळं खर्च मेंटेन करण्यासाठी काही आपले कार्यकर्ता आता अमोलजी या दासोहामध्ये अर्पण करण्यासाठी गव्हाचा पीठ एक 60 किलो आणून या ठिकाणी अर्पण केलेले. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. तर तुम्हा सर्वांचं हितचिंतन करून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. 5 मिनिटांमध्ये पूजा संपन्न होणार आहे. गडबड गोंधळ करू नका. सांब जय नम पार्वतीश्वर महादेव. नीलकंदर निगमलोचन बालचंद्रावरणे दूर दुःखव दूर
शक्ती